तळलेलं तिला फार जास्त आवडत नाही असं म्हणता म्हणता ती समोसे, खस्ता, पाणीपुरी, कांदा भजी, तळलेलं नाही आवडत तिला. हे सगळं खाते ती, पण तळलेलं आवडत. आज आम्ही एक असा आयटम बनवणार आहे जो प्रत्येकाने लहानपणी खाल्ला असेल आणि तो प्रत्येकाचा फेवरेट पण असेल. आणि तो नेहमी नेहमी बनत नसेल. हा, पण प्रत्येकाकडे याला सारखं नाव नसणार आहे. नावच नाही माझ्याकडे तर काय डायरेक्टली त्याचं जे लिटरली बोलता येईल तेच. करेक्ट. त्याचं नाव आम्ही तुम्हाला सांगणार नाहीये, ते तुम्ही कमेंट मध्ये सांगा. तुम्ही कमेंट मध्ये सांगा की तुम्ही याला काय म्हणायचे. लेफ्ट ओव्हर पोळ्या ज्या असतात, लेफ्ट ओव्हर तुम्ही जे काही म्हणता याला चपाती पोळ्या, लेफ्ट ओव्हर ज्या असतात त्याच्यापासून आपण हे बनवतो. आणि हा चुरमा नाही आहे किंवा पुस्करा पण नाहीये. आमच्याकडे पोळीला पोळीच म्हणतात आणि पुरणपोळीला पुरणपोळी. पण मी बघितलं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय आहे की पोळीला चपाती म्हणतात आणि पुरणपोळीला पोळी म्हणतात. आय गेस थोडं नाशिकच्या भागात पण हा म्हणजे हे आहे. तर तुमच्याकडे नेमकं काय म्हणतात, पोळीला चपाती म्हणतात का पोळी, मला सांगा कमेंट मध्ये. 2 पोळ्या घेतल्यात आणि त्याचे चतकोर ट्रायंगल्स करून घेतले. आता आपण याला फ्राय करणार आहोत, डीप फ्राय. ज्या लोकांना माहिती नसेल त्या लोकांनी थांबून बघा की हे कसं बनतं, कारण हे बनवायला खूप जास्त सोपं आहे आणि प्रत्येकाकडे वेगळं बनतं. आमच्याकडे कसं बनायचं ते तर तुम्ही बघायलाच पाहिजे. हा, आणि ऑल्सो ते इतकं भारी लागतं की संध्याकाळी बोर होतंय आणि काहीतरी चटपट काय काहीतरी असं खूप भारी चाट सारखं काहीतरी खायचं असेल तर डोळे बंद करून हे बनवा, मजा येईल तुम्हाला. नाही, डोळे उघडे ठेवूनच बनवा. त्या लोकांना याचं हेल्दी व्हर्जन खायचंय त्या लोकांनी याला एअर फ्राय केलं तरी चालेल. ठीक आहे, सो पोळ्या आपल्या भाजून झालेल्या आहेत, तळून झालेल्या. मी ते बघत राहा ती काय करते. मी तर चाट मसाला टाकून सॉस सोबत खायचो लहानपणी, बट शी हॅज हर वेज विच इज प्रिटी गुड. खरं तर याच्यामध्ये दही पादे लावून याच्यामध्ये दही खूप छान लागतं, पण दही नाहीये घरी. आणि हा असला जो आयटम असतो ना तो घरी जे काही आहे त्याच्यामध्ये असं झटपट बनवायचं असतो. असं काही सगळं त्याची काही रिक्वायरमेंट नसते हे हवंच ते हवंच. बटाटे पण तुम्ही स्किप करू शकता, नॉट मॅन्डेटरी. आता माझ्याकडे उकळलेले बटाटे होते, सो चिंचेचं पाणी लावू. हा, पहिले चिंचेचं पाणी देखील म्हणजे आराम. तिच्या तर तोंडाला पाणी सुटलेलं असं करत होते. बटाटा खाल्ला मी. इथे ना तुम्ही किती पण क्रिएटिव्ह होऊ शकता. असं चाट मसाला, पादे लोण, त्याच्या आधी थोडा उकळलेला बटाटा. तुमचा वेळ वाचवण्यासाठी आम्ही आधीच हे प्रेप करून ठेवलं होतं. टमाटे, आता ती इथं काळजी पण नाही करते की सगळ्यावर पडतंय की नाही. कारण मला घाई झाली खायची. हा पदार्थ मी खूप वर्षांनंतर तिला खाते, फार आवडतो. खूप जास्त. जस्ट बिकॉज ते तळलेलं असतं वगैरे वगैरे, XYZ रिझन. तळलेलं तिला फार जास्त आवडत नाही असं म्हणता म्हणता ती समोसे, खस्ता, पाणीपुरी, कांदा भजी, तळलेलं नाही आवडत तिला. हे सगळं खाते ती पण तळलेलं नाही आवडत. आय स्टँड बाय माय स्टेटमेंट. परत हे घालते. आता ना थोडंसं तिखट, थोडंसं मीठ, एकदम असं नावापुरतं भरपूर. यू कॅन स्किप द शेव पार्ट. मी खूप जास्त फॅन नाही आहे, बट असं पण ही नरम झाली आहे. थोडी टाक, पण 5 मिनिटात हा आयटम रेडी होईल असा हा आयटम आहे. वा, मस्त. तुम्ही लहानपणी हे खाल्लंय का आणि याला काय म्हणायचे कमेंट मध्ये सांगा. करेक्ट.